नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण घरच्या साहित्यामध्ये बनणारा गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवणार आहे, ते म्हणजे बेसनपासून. तर मस्त असं बेसनचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेले आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे, 4-5 चमचे वेलची पूड घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व जिन्नस म्हणजे जो बेसन आहे ते एका बाउलमध्ये टाकायचं आहे आणि 1 वाटी प्रमाणच 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि हे बेसन आणि दूध आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे गुठळ्याविरहित हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनटं मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, गॅसवर पॅन ठेवायचं आहे, 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि या तुपामध्ये आपण जे तयार केलेलं बॅटर होतं ते यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर मी टाकलेलं आहे आणि आपण जसं बॅटर टाकूल आणि गॅस आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर हे असं आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं हलवत असताना आपल्याला हे चिपचिप वाटत आहे, पण जसं हे बेसन छान भाजत जाईल तसं हे पॅन सोडत जाईल आणि तोपर्यंत हे असं खालच्या बाजूला चिपकत राहील. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे खालच्या बाजूला चिपकत आहे, म्हणून मी जी पळी आहे ती चेंज केलेली आहे. त्या जागी मी लाकडी पळी घेतलेली आहे आणि आता काय केलेलं आहे, परत 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला छान असं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. तर हे दुधातलं बेसन मोदक आपल्याला करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं याला परतून छान बेसन भाजून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता तरीसुद्धा खाली चिटकत आहे. जोपर्यंत हे छान बेसन शिजतं तोपर्यंत हे काय होतं, जे तूप आहे ते सोडतं. त्यावेळी आपल्याला समजतं की हे आपलं छान बेसन असं शिजलेलं आहे, म्हणजे भाजलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान याला हे करून घेत आहे. आता केसरचं दूध मी यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळं काय होतं, केसरने आपल्या या मोदकाला छान अशी टेस्टसुद्धा येते आणि चवसुद्धा लागतात मोदक. त्यानंतर मी हे छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण जी मिल्क पावडर घेतलेली होती ती टाकायची आहे यामध्ये. त्याच्यामुळं काय होतं बेसनला आपल्या या खव्यासारखी टेस्ट येते, म्हणजे मोदकाला आपल्या खव्यासारखी टेस्ट येते, म्हणून मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी चालेल. तर मंद गॅसवरच हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान या पिठाला शिजवून घेत आहे, म्हणजे याला छान परतून घेत आहे. म्हणजे कसं आपलं हे बेसनचे मोदक खूप छान होतात. कोणाकोणाला खव्याचे आणि मिल्क पावडरचे मोदक बनवायला शक्य होत नाही, तर घरच्या घरी साहित्यामध्ये तुम्ही हे बेसनचे मोदक बनवून गणपती बाप्पाला प्रसादासाठी दाखवू शकतात. खूप छान होतात हे मोदक आणि मेन म्हणजे हे 8-10 दिवस टिकतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान पीठ बघा भाजवून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे मस्त असं तुम्ही बघू शकता आणि याला तूप रिलीज होत आहे, म्हणजे हे गोळा होत आहे बघा किती छान असा. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की हे पीठ आपलं शिजत आहे. मला याला मिनिमम तुम्हाला मी सांगते 10 ते 12 मिनटं लागलेले आहेत हे पीठ असं छान शिजवून घ्यायला. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बुडबुडे आल्यासारखं येत आहे बघा पिठाला, म्हणजे थोडंसं पांढरं दिसत आहे. म्हणजे कसं हे आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे आणि एकजीव होत आहे, म्हणजे एक गोळा होत आहे. अशा पद्धतीने जर पीठ होत आलं तर हे आपलं पीठ झालेलं आहे असं समजून घ्यावं. आणि आता याला काय करायचं आहे, आपल्याला पॅनमधून काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पॅनमधून काढून घेत असताना काय करायचं आहे, एक प्लेटमध्ये काढत असताना पूर्ण थंड करून काढायचं नाही आहे, थोडंसं कोमट असेल त्यावेळी काढायचं आहे. आता यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि पिठी साखर, मी साखर जी होती ती वाटून घेतलेली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर काय होतं, साखर सर्व पिठाला लागली जाते आणि आपले मोदक छान होतात. आता तुम्ही बघू शकता एक पीठ ना थोडंसं कोमटच आहे, त्यावेळीच आपल्याला हे मोदक वळवून घ्यायचं आहे. तर साच्याला मी अशा पद्धतीने तूप लावून घेत आहे आणि हे मोदक छान वळवून घेत आहे. थोडेसे मगज बी टाकत आहे, कारण दिसताना मोदक छान दिसतो म्हणून मी मगज टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने ह्या साच्यात भरायचं आहे हे बॅटर आणि आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता हा आपला मोदक किती मस्त असा हा तयार झालेला आहे. घरच्या साहित्यामध्ये हा एवढा छान असा मोदक तयार होतो, तुम्ही बघू शकता.
आपण कसं दरवेळी खव्याचे वगैरे असे वगैरे मोदक करतो, तर या पद्धतीने बेसनचं मोदक तुम्ही करून बघू शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने सर्व मोदक मी करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला वाटलं की तुमचा मोदक बनतच नाही आहे, थोडं कोरडं म्हणजे थंड झाले की पीठ बनत नाही, तर तुम्ही थोडंसं गरम करून घेऊ शकता. तर किती आकर्षक हा मोदक तयार झालेला आहे. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण गणपती बाप्पाचे मोदकाचे प्रसाद घेऊन परत भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.